गोलंदाज भरत याच्यावरती, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मोठ्या धावांपासून मोठ्या प्रहारांपासून रोखून ठेवायचं असतं फलंदाजांना आणि तेच काम करण्यासाठी सज्ज असेल तो गोलंदाज भरत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना फलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज गोलंदाज भरत गोलंदाजी मार्कवरती. आजच्या दिवसातील पहिला चेंडू, आजच्या दिवसातील सामन्यांचा श्री गणेशा करणारा हा चेंडू गोलंदाज भरत याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू लॉफ्ट करायचा जरूर प्रयत्न केला गेला होता. बॅटची एज घेतली का यासाठी मात्र पंचांकडे अपील केला जातोय. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी अपील करताना आत्मविश्वास कमी होता असं म्हणावं लागेल. पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले ते गोलंदाज भरत याने. एक चांगली सुरुवात भरत याची. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र जोरदार प्रहार केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली. आपल्या गोदीमध्ये चेंडूला विसावून घेतले आणि पहिला हादरा, पहिला धक्का बसलाय तो अर्थातच स्विस पार्टनर संघाला गौरव याच्या रूपामध्ये. पहिल्याच चेंडू निर्धाव टाकल्यानंतर ती आत्मविश्वास दुणावला होता तो गोलंदाज भरत याचा आणि त्याच आत्मविश्वासाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला तो भरत. आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल देण्यास भाग पाडलं ते गौरवला. पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय तो स्विस पार्टनर संघाला गौरव याच्या रूपामध्ये. 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट मिळवणं म्हणजे एक चांगली कामगिरी गोलंदाज भरत याची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सुपर सिक्सर संघाच्या समर्थकांकडून एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज कार्तिक फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव याची जागा घेण्यासाठी आता मात्र आलाय. आता कार्तिकला मात्र एक साजेदारी, एक भागीदारी बनवावी लागेल, एक मोठी भागीदारी रचावी लागेल. कारण मर्यादित 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर एक मोठी टोटल उभारणं गरजेचं असतं. यावेळी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या मागे आणि या ठिकाणी एक धाव गणली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा केलेला पाहायला मिळतोय. अर्थातच स्वीट्स पार्टनर संघाचा 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या पहिलं षटक चालू असताना. आणि सुरेख सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती सुपर सिक्सर संघाची. एक मोठा मोहरा तंबूत परतवलाय तो गोलंदाज भरत याने. यावेळी मात्र सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅटचा काही स्पर्श झाला नाही. इथे मात्र फलंदाज बीट होतोय आणि चेंडू जाऊन आदळतोय यष्ट्यांवरती. म्हणजे यू विल हिट, आय विल मिस या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फर्निचर या ठिकाणी मात्र डिस्ट्रॉय केलेला आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गडी बाद होतोय कार्तिक याच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा एक धडाडीचा फलंदाज तंबूत परतण्यात यश मिळवलंय ते गोलंदाज भरत याला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये एक चांगली समाधानकारक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ते सुपर सिक्सर संघाची. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या. आता थोडंसं चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते अर्थातच स्वीट्स पार्टनर संघाच्या बाजूने. म्हणजे 2 चांगले गडी तंबूत परतलेत. म्हणजे आता कुठेतरी फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नक्कीच नवीन फलंदाज इम्रान याची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती स्वीट्स पार्टनर संघाची. आणि सुपर सिक्सर संघाचा विचार केला तर भरत नावाचा हा गोलंदाज पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आपली चांगली कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि याचसाठी क्रिकेटमध्ये तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची असते, तुमचा सराव महत्त्वाचा असतो आणि तोच सराव तुम्हाला कुठेतरी तुमचं नाव लौकिक करण्यासाठी मदत करत असतो. आणि याच ठिकाणी याच मैदानावरती जवळपास भरत याचा सराव आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच सरावाच्या जोरावरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठे गडी तंबूत परतवलेत. म्हणजे कुठेतरी चांगली लय सापडलेली आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज भरत याला. नवीन फलंदाज इम्रान, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भरत आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू घेऊन. यावेळी फुलटॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका एक की धाव मिळू शकणार नाही, कारण क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय 38 सर्कल मध्येच. त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. एक धाव मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका सजवलाय. इथे मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आजच्या दिवसातला पहिला चौकार, आजच्या इनिंग मधला पहिला चौकार नक्कीच इम्रानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. हा संजीवनी देणारा फटका म्हणावा लागेल तो स्विफ्ट पार्टनर संघाला. पहिल्या षटकाची सांगता इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या धावफलकावरती, 2 गडी बाद. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी भरत याची वर्णी लागली होती आणि त्याच गोलंदाजी चांगली साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला तो भरत. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावांवरती रोखून ठेवले, 2 गडी मात्र तंबूत परतवलेत. म्हणजे आता कुठेतरी नक्कीच सुपर सिक्सर संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडेल का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं पांगलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आता कुठेतरी मोठी घणाघाती फलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळेल का इम्रान याच्याकडून हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोरेगाव प्रीमियर लीगचा हा थरार आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्याच सामन्यातील खेळ जर आपण पाहिला तर एक षटकाचा खेळ संपलाय, 2 विकेट तंबूत परतल्यात, 5 ही धावसंख्या धावफलकावरती आणि भरतच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का हा नवीन गोलंदाज रोहित हे मात्र पाहण्याजोगं असेल. पहिलाच चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि यावेळी मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, कणकणीत षटकार. जो पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिला होता शहबाज, तो मात्र या षटकामध्ये स्ट्राईकला आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषाच्या पलीकडे, म्हणजेच 6 धावांसाठी आणि या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. 11 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता कुठेतरी गिअर बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज शहबाज याने आणि नक्कीच याची गरज होती ती स्वीट स्पार्टन संघाला. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार, म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती काय किमया करेल गोलंदाज रोहित हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये, म्हणजेच गोलंदाजाचा वर्चस्व या ठिकाणी आपल्या या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. कारण पहिल्याच चेंडूवरती मोठा जरी घणाघाती प्रहार झाला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा झेल देण्यास भाग पाडले ते फलंदाज शहबाज याला आणि इथे मात्र तिसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय 11 या धावसंख्येवरती.
3 गडी बाद 11 धावसंख्या. नवीन फलंदाज चांद मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजांनी सपशेल नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळते ते स्वीट स्पॉट संघाच्या. सुपर सिक्सर संघाची गोलंदाजांचा दबदबा मात्र आपल्याला कायम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत फक्त 2 गडी बाद केले होते ते गोलंदाज भरत याने, आणि तदनंतर मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना रोहित मात्र इथे पुन्हा एकदा विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 11 धावसंख्या. यावेळी सुरेख चेंडूचा आणि बॅटचा काही स्पर्श होत नाहीये. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. जरी पहिल्या चेंडूवरती मोठा सिक्सर जरी बसला होता, त्यानंतर मात्र गोलंदाज रोहितची वापसी म्हणावी लागेल. एका चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाचा 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये धाव जाते. एक धाव गणली जाईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 12 ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज चांद आणि एका बाजूला इम्रान आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या 2 फलंदाजांना कुठेतरी धावांचा पाऊस पाडावा लागेल, जेणेकरून मर्यादित 4 षटकांमध्ये एक भली मोठी टार्गेट त्यांना उभी करता येईल. परंतु गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला कायम पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाच्या. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ संपलाय, माफ करा. शेवटचा चेंडू रोहित हाताळण्यासाठी सज्ज असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करेल का चांद, हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी निर्धाव चेंडू. फलंदाजांना मात्र जखडून ठेवले ते गोलंदाजांनी. अर्थातच सुपर सिक्सर संघाकडून पहिला भरत गोलंदाज, त्यानंतर रोहित, या दोन्ही गोलंदाजांनी मात्र एक साजेशी गोलंदाजी करत समोरच्या संघाला अर्थातच स्वीट पार्टनर संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. आणि त्याच जोरावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वीट स्पॉट संघाची धावसंख्येचा विचार केला तर 12 ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन षटक संपलेत, म्हणजेच येणारे षटक असतील ते 2, आणि 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये किती धावा जमा करतील स्वीट स्पॉट्स संघाचे हे फलंदाज. एका बाजूला चांद असेल नॉन स्ट्राईकला, आणि स्ट्राईकला असेल तो इम्रानच्या मनगटामध्ये ताकद असेल मोठे फटके सजवण्यासाठी, आणि तोच सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती. बाला नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक. स्वीट स्पॉट संघाची धावसंख्येचा विचार केला तर 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्लोअर पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली होती, पण जो बॅटच्या स्लॉट मध्ये इम्रानच्या आलेला होता. त्यानंतर मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, म्हणजेच ज्या पहिल्या 2 गोलंदाजांनी केले तेच मला करायचंय, त्याच इराद्याने बाला नावाचा हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज या ठिकाणी धावांपासून वंचित ठेवले. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. आणि याच अशा मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती स्वीट स्पॉट संघाच्या फलंदाजांना, त्यांच्या संघाला. कारण जर मोठी घनघाती प्रहार फलंदाजी झाली तर मात्र मोठ्या धावा, मोठं टार्गेट उभं करू शकतो, आणि यासाठी इम्रान मात्र सज्ज असेल. पहिला चेंडू जरी निर्धाव झाला तर नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा घनाघाती प्रहार करण्यात यश मिळवले. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर संघर्ष हा महत्वाचा असतो आणि मेहनत ही तुमची महत्वाची असते. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती, आणि तदनंतर मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावतोय. म्हणजेच पुन्हा एकदा झेलबाद होऊन परतावं लागेल तो फलंदाज इम्रान याला. आणि पहिल्या 2-3 विकेटचा जरी विचार केला तर त्याच पद्धतीचा एक विकेट जरी
त्रिफळाची बाद झाली असेल तरी बाकीचे 2 विकेट जरचा विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार आणि तदनंतर मात्र झेलबाद. चार गडी बाद 18 धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना इम्रान वैयक्तिक 10 धावांची खेळी करून तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मुझफ्फर मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुझफ्फर एका बाजूला असेल चांद आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 18 धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना थोडीशी संत अशी सुरुवात आणि नक्कीच फलंदाजांनी नांगी टाकलेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती स्वीट स्पार्टसन संघाची आणि इथे गोलंदाजाचा दबदबा आपल्याला कायम पाहायला मिळतोय. यावेळी पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावतोय आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षक याच्या शर्यतीत मात्र चेंडू जिंकतोय. चेंडू होतोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि अशा मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल ती स्वीट स्पार्टन संघाच्या फलंदाजांना. 22 ही धावसंख्या धावफलकावरती. या ठिकाणी नक्कीच संजीवनी देणारा फटका आपण पाहिला तो फलंदाज मुझफ्फर याच्या बॅटमधून. पुढचा चेंडू गोलंदाज बाळा याचा. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानतायत. एका धावेने संघाची धावसंख्या 23, 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक चालू असताना बाळा याचं शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल तो बाळा. यावेळी मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये आणि पुन्हा एकदा झेलबाद. 5वा गडी झेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वीट स्पार्टन संघाचा म्हणजेच अर्धा संघ तंबूत परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज योगेश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 गडी बाद 23 अशी धावसंख्या. शेवटचं हाणामारीचं षटक अर्थातच स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी वर्णी लागते हे मात्र पाहण्याजोगं असेल. राधे राधे फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच गोरेगाव प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतोय युट्यूबच्या माध्यमातून. अर्थातच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते आणि एक नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक संघ या ठिकाणी गोरेगाव मधलाच असल्यामुळे प्रत्येक संघ या ठिकाणी स्वीट स्पार्टसन संघाच्या फलंदाजांना थोडीशी विनंती असेल डगआउट मधल्या फलंदाजांना थोडंसं बाउंड्री लाईनच्या आपण बाहेर राहायचंय. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अब्बू याची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये नक्कीच मोठी घणाघाती फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील ते दोन्ही फलंदाज. एका बाजूला मुझफ्फर आणि योगेश. यावेळी सुरेख चेंडू. फलंदाजाला नीटचा चेंडूचा अंदाज येत नाहीये. तदनंतर मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू घरंगळत जातोय म्हणजेच एक धाव गणली जाईल. एका धावेने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती.
यावेळी पुन्हा एकदा इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. यावेळी झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. तदनंतर मात्र एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. 5 गडी बाद 25 अशी धावसंख्या म्हणजेच पाव शतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते स्वीट स्पार्टन संघाचं 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज वेळोवेळी या ठिकाणी संधी मात्र उपलब्ध करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बॅटची कट घेतले. अर्थातच पंचांचं बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पुन्हा एकदा 6वा गडी झेल बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गडी बाद 25 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज अर्षद मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल चांची जागा घेण्यासाठी. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या इनिंग मधला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंमध्ये मोठे प्रहार होतील का? फलंदाज अर्थातच एका बाजूला योगेश असेल, एका बाजूला अर्षद. नक्कीच या 3 चेंडूंमध्ये दोन्ही संघाचा या ठिकाणी प्रयत्न असेल. एका बाजूला प्रयत्न असेल धावा रोखून ठेवायचा, एका बाजूला प्रयत्न असेल धावांचा पाऊस पाडायचा आणि कुठेतरी एक चांगली टोटल उभी करण्याचा मानस नक्कीच स्विस स्पार्टन संघाच्या फलंदाजांचा असेल. सहा गडी बाद 25 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक चालू असताना अर्थातच अब्बू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अशरथ बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद माफ करा. बऱ्याच कालावधीनंतर या इनिंग मध्ये आपल्याला वाईडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत अवांतर धावसंख्या मात्र गणली गेली नव्हती आणि यावेळी नक्कीच इथे मात्र थोडासा मिसफील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आताच्या धावा डिक्लेअर करा. पंच आताच्या धावा. तीन धावा. धन्यवाद. 3 धावांशी संघ पोहोचतोय 29 या धावसंख्येवरती. 6 गडी बाद 29 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती स्वीट स्पार्टन संघाची. प्रथम फलंदाजी करताना अर्थातच गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल अब्बू. यावेळी जरूर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या इनिंगचा शिल्लक असेल अर्थातच अब्बू याचा आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर 6 गडी बाद 29 ना 29 धावसंख्या. 29 लॉस ऑफ 6 विकेट. मर्यादित 4 षटकांचा हा सामना. 4 षटकांमध्ये आतापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 29 धावा जमा केल्या. तिथे हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 धाव पण पूर्ण केली गेली. पंच आमच्यापर्यंत निर्णय आपला पोहोचवतील. एक धाव आताची गणली जाते म्हणजेच 30 धावा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजेच मर्यादित 4 षटकांमध्ये 31 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सुपर सिक्सर संघाला. तर यानंतरच्या होणाऱ्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे
गुरु अर्थातच मार्गदर्शक माननीय श्री मनीष सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. थोड्या वेळासाठी मी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या सकाळच्या सत्रामध्ये मी मनीष पाटील मनपूर्वक स्वागत करतोय. आक्रमक फलंदाजी ही तर स्वीप स्पार्टनची ओळख आहे आणि काही फलंदाजांनी ती ओळख टिकवली सुद्धा, पण डॉट बॉल रेशिओ देखील जास्त आलेला आहे, त्यामुळे त्या मोठ्या फटक्यांचं मोल तितकंसं नाही राहिलं. जर फलंदाजीचा विचार केला तर गौरव शून्यावर बाद झाले. शाबाज ज्यांच्या वतीनं षटकारानं सुरुवात झाली पण त्यांना तो खेळ आहे टिकवता नाही आला. एका बाजूला आपण इम्रान जे सर्वाधिक बोली ज्यांच्यावर लागलेले आहेत त्यांच्या वतीनं तसाच खेळ अपेक्षित होता. काल गोलंदाजी इम्रानची चांगली झाली. आज सुद्धा एक षटकार आणि एक चौकार इम्रानच्या वतीने मिळाला, पण त्यानंतर चांद थोडेसे आउट ऑफ बॉक्स राहिले, ज्यांच्याकडून इकॉनॉमिकल परफॉर्मन्स राहिला. एका बाजूला मुझफ्फर ज्यांना आपण पाहिलं जे सिंगल डबल वर चालू राहिले आणि एक चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळाला. तर ओव्हरऑल बॅटिंग परफॉर्मन्स चांगला राहिला. बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं तर भरतचं षटक 5 धावांचं, रोहितचं षटक 7 धावांचं, बाळा ज्यांच्यावर सर्वात जास्त भरोसा होता त्यांच्या विरोधात 11 धावा फलंदाजांनी गोळा केल्या आणि अबू शेवटच्या षटकात 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. टोटल स्कोअर झालेला आहे तो म्हणजेच 30 धावा आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडूमध्ये 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा मी सर्व क्रिकेट रसिकांचं राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक आणि संदीपजी जाधव यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. एकूण 12 संघांचा समावेश गोरेगाव प्रीमियर लीग मध्ये झालेला आहे. काल एकूण 3 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेत. आज 3 संघ सुपर 6 मध्ये दाखल होतील आणि उद्या आपण फायनल डे साजरा करणार आहोत गोरेगाव प्रीमियर लीगचा. प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. हा सामना रंगतदार होईल कारण काल गौरव यांनी 6 चेंडूत 3 धावा रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. जर आपण स्वीप स्पार्टन्स या संघाचा विचार केला तर इम्रानची गोलंदाजी अभूतपूर्व राहिली होती. तर एक चांगला खेळ आहे स्वीप स्पार्टन्स या संघाकडे, पण पाहूया त्याला चॅलेंज सुपर सिक्सर्स कडून कोण देण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक संघामध्ये आयकॉन खेळाडू आहे आणि पाहूया तो आयकॉन परफॉर्मन्स सुपर सिक्सर कडून देण्यासाठी कोण पहिल्या क्रमांकासाठी येतोय. बाळा, काल बाळाने पहिला षटकार खेचला होता संघासाठी, पण ते देखील जास्त काल टिकू शकले नाही आणि त्या गोष्टीची खंत बालाला असेल की काल मी चांगली सुरुवात देऊनही माझा संघ नाही जिंकला आणि आज त्याच गोष्टीचं अभ्यास करून ते मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि बाळाला साथ मिळते ती म्हणजेच बाळा आणि भरत हे 2 फलंदाज सुरुवात देतील. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. अभ्यास खूप महत्वाचा आहे कारण परीक्षा देण्यासाठी अभ्यास केला तर मग पहिला क्रमांक येतो. असाच तुम्ही पूर्ण वर्षभर अभ्यास नाही केला आणि परीक्षेला बसलात तर तुम्ही पास सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यास महत्वाचा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ सुद्धा खेळता तेव्हा प्रतिस्पर्धी संघामध्ये गोलंदाज कसे आहेत, प्रतिस्पर्धी संघामध्ये फलंदाज कसे आहेत, त्याचं पूर्व नियोजन झालं पाहिजे. कारण लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत आणि मला त्यांच्या विरोधात कसं खेळायचंय. तर तो अभ्यास महत्वाचा आहे आणि पाहूया तो अभ्यास कोणाचा चांगला झालेला आहे या महत्वाच्या सामन्यासाठी. नॉकआउट आहे लक्षात घ्या. चला, स्काय वॉरियर्स टीम रेडी राहायचं आहे. स्काय वॉरियर्स या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो स्काय वॉरियर्स या संघाशी खेळेल. तर पहिल्या षटकासाठी नो डाऊट इम्रानलाच बोलवलं जात आहे कारण इम्रानने तो प्रॉफिटेबल परफॉर्मन्स विथ बॅट दिलेला आहे आणि विथ बॉल तो प्रॉफिटेबल परफॉर्मन्स इम्रानकडून संघाला अपेक्षित आहे, शाहबाजला अपेक्षित आहे. त्यामुळे इम्रान या गोलंदाजाला पहिले षटक हाताळण्याची की शाहबाज आहेत इम्रान आहे, कारण काल मी बघितली ती शैली गोलंदाज इम्रानची. कॅप उलटी करतात पण गोलंदाजी सरळ करतात. आता इम्रान बॉलिंग ट्रॅकवर आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच भरत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत बाळा. ऑल द बेस्ट. नाही, बाळा आहेत स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला बाळा आहेत लेफ्टी बॅटर आणि भरत नॉन स्ट्रायकर एंडला आहेत.
पहिलं षटक इम्रानचं पाहूया कोणाच्या पक्षात जाते. या दुसऱ्या डावामध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. प्रेक्षक त्यासाठीच प्रोलिंग स्पोर्ट्सवर एकत्र जमलेले आहे की त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचंय. गुरुगाव प्रीमियर लीग सेकंड डे. फुलटॉस बॉल, संधी होती पण त्या संधीवर धावांचं शिक्कामोर्तब तितकं नाही झालं. पहिल्याच बॉलवर बालाले आपली ताकद काय आहे त्या ताकदीचं प्रमाण दाखवलं होतं. झाडाचा व्यत्यय आला नाहीतर तो षटकारच होता. पण मिळतात या दोन धावा बाळाला. त्यांचा तो आवडीचा झोन आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगला तर स्ट्रॉंग आहे आणि फुलटॉस बॉलवर तर त्यांना विचार करण्यासाठी कालावधी लागलाच नाही. त्यांनी सरळ बॅट्समिनचा वापर करताना बॉलला स्क्वेअर लेगला खेळलं. 2 धावा मिळालेल्या. चांगली सुरुवात या दुसऱ्या डावाची बाळाच्या वतीनं. हलक्या त्याने ग्लाइड केलंय. पेशन्स आहे बाळाकडे. एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकर एंडला भरत पोहोचताय. धावसंख्या 31 चा पाठलाग करताना 3 झाले धाव फलकावर. पेशन्स जो खूप महत्वाचा आहे, जो काल बाळाकडे नव्हता. काल असेच सातत्याने मोठे फटके खेळता खेळता ते बाद झाले आणि आज त्यातून काहीतरी शिकून मला पेशन्स बाळगावा लागेल. तोच अप्रोच बाळाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीतून धावसंख्या झालेली आहे 3 धावा. 3 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 28 ची गरज. आपण बार बॅकफुटला बॅलन्स करून खेळलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंटला कट करताना डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळते. धावसंख्या 4. जसा मी अभ्यासाचा उल्लेख केला की यस यू हॅव टू, तुम्हाला अभ्यास करावाच लागेल स्वतःचा सुद्धा आणि प्रतिस्पर्धी संघाचा सुद्धा. आणि तोच अभ्यास आता फलंदाजांचा दिसतो. इम्रान ज्यांनी काल दोन्ही षटकं इकॉनॉमिकल हाताळली होती दोन्ही, आणि आज पहिले षटक हाताळताना त्यांचा अभ्यास फलंदाजांनी केलेला आहे. व्हेरिएशन आहे, नो डाऊट अबाउट इट इम्रानच्या गोलंदाजीमध्ये, पण त्या व्हेरिएशनला ओळखलेलं आहे फलंदाजांनी. धावसंख्या 3. बॉल मागे जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 4 झाले. 4 चेंडू 5 माफ करा 4 चेंडू 5 धावा झालेले आहेत. 4 बॉल्स अँड 5 रन्स. आतापर्यंत प्रत्येक बॉलवर धावा गोळा केलेल्या आहेत. ही एक महत्वाची बाब. एकही डॉट बॉल अजूनपर्यंत नाही आला. हा पहिला डॉट बॉल येतोय. वेग आहे. काही पॅचेस आहेत खेळपट्टीवर ज्या ठिकाणी बॉल जेव्हा पिच होतो बॉल लो राहतोय आणि फलंदाजाच्या अपेक्षेला कुठेतरी ते स्थान मिळतं बघा. लगेच असते त्या पॅचवर फलंदाज पोहोचले की कॉन्क्रीटची विकेट असूनही असं नेमकं का घडते. पण होतं कधी कधी आपल्या मनाविरुद्ध घडतं क्रिकेटच्या खेळामध्ये. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 झाले. 5 बॉल्स 5 रन्स. चांगला स्ट्रोक आहे. रिव्हर्स हिट. ओ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय भरत. वाटलं होतं की बाळाच खेळतायत की काय, पण भरतने आपला अप्रोच बदलला आणि बॉलला कव्हर सीमारेषेच्या बाहेर खेळलं. चौकार आलेला. इम्रानला सुद्धा विश्वास बसत नाहीये, कारण इतक्या कमी वेळामध्ये स्वतःला स्विच करून परफेक्ट स्ट्रोक खेळलं. थोडंसं कठीणच होतं पण या 4 धावा मिळाल्यात आणि अशा पद्धतीने धावसंख्या 9 झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 22 ची. बॉल शिल्लक 18. 18 चेंडू 22 धावा. 18 बॉल 22 runs required to win. महत्वाच्या गोलंदाजाला टार्गेट केलंय. सुपर सिक्सर संघाच्या फलंदाजांनी दोघांनी टार्गेट केलंय. पण आता पाहूया यानंतर कोण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हरसाठी बॉलर येत आहेत. गौरव आहेत का? हा, गौरवलाच वापरलं जाते कारण काल गौरवने शेवटचे षटक उत्तम दर्जाचं हाताळलं होतं. पण आता ती वेळ येऊ नये म्हणून आता गौरवलाच बोलवून मागच्या षटकाला बॅकअप देण्यासाठी शाबाचा हा प्रयत्न. पहिल्या षटकात 9 आलेत. जिंकण्यासाठी 22 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 18. अजूनही चेंडूंपेक्षा धावा जास्त आहेत म्हणूनच पकड घट्ट करण्याचा प्रयत्न असावा स्विफ्ट स्पार्टन्स या संघाचा. पण एका बाजूला सुपर सिक्सर्स. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज स्टेबल झालेले आहेत, सेट झालेले आहेत. दोघांच्या वतीने धावा मिळालेल्या आहेत. ती एक जमेची बाब आहे सुपर सिक्सर्स या संघासाठी. गौरव सज्ज होत आहेत पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकर फलंदाज आहेत बाळा. एक चौकार या अगोदर भरतच्या बॅटमधून पाहायला मिळाला जो एक इम्प्रोवाइज चौकार होता. स्विच हिटचा फटका त्यांनी खेळला होता. एकही चूक होणार नाही याची काळजी स्विफ्ट स्पार्टन संघाचे खेळाडू घेत आहेत, कारण हा शेवटचा मौका आहे या स्पर्धेत टिकण्याचा.
म्हणूनच एकही चूक होऊ नये ती काळजी स्विफ्ट स्पार्टनचे खेळाडू घेत आहेत. गौरव तयार बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून. डावावर जम बसवायचा असेल तर मग आपला दम दाखवावा लागेल आणि तो दम दाखवण्यासाठी गौरव तर तयार आहे. पण पाहूया क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना कशी मिळते. वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये अदला बदली केली जाते गौरवच्या वतीनं. पाहूया बाळा या सर्व क्षेत्ररक्षकाला चकवतोय का की गौरव आपला इम्पॅक्ट टाकतोय. गौरव आपला इम्पॅक्ट टाकतोय. हलका त्याने बॉलला फक्त प्लेस केलं. गौरव बॉलवर पोहोचताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. भरतचा नकार आहे. सर्व काही ओके मध्ये असताना एक चुकीचं पाऊल आपल्या संघाला त्रास देऊ शकते. म्हणूनच भरतने नकार दिला दुसऱ्या धावेसाठी. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 10 झाले. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 21 धावा. 17 बॉल्स 21 रन्स. समीकरण दोन्ही संघांच्या बाजूने आहे. प्रयत्न दोन्ही संघांचे खेळाडू करतायत. प्रयत्नांना यशाची साथ कशी मिळते पाहूया. अजूनही खूप काही दडलंय या सामन्यामध्ये. दोन्ही संघांच्या वियाचं गणित अडलंय अजूनपर्यंत. 17-21. गौरव स्ट्रायकर साईडला भरत. लेन बॉल होता. ऑन ड्राईव्ह ताकद आहे. फटका जबरदस्त आहे. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. षटकार आलेला आहे. योग्य त्या वेळी आलेला आहे. 6 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 6 ने पुढे सरकून आता 16 वर पोहोचते. काय क्वालिटी स्ट्रोक भरतच्या वतीनं खेळला गेला. या अगोदर एक चौकार इम्प्रोवाइज्ड आणि आता स्ट्रेट बॅटेड षटकार. प्लेसमेंट चांगले. कव्हर पॉइंटला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते. ज्या गोलंदाजाने काल इम्पॅक्ट टाकला होता आपल्या गोलंदाजीचा, त्या गोलंदाजाविरोधात आता तगडे प्रहार फलंदाज खेळत आहेत. पण गौरवला अंडर एस्टिमेट करून नाही चालणार. क्वालिटी आहे गौरवकडे जी त्याला दाखवण्याची गरज आहे. पाहूया ती गरज पूर्ण करतोय का. पूर्वार्धात या षटकाचा गौरवच्या नावावर नाही गेला पण उत्तरार्धामध्ये चांगली कामगिरी होईल का पाहूया. गौरव आहे सामर्थ्य, प्रतिभा आहे गौरवकडे. पण या ठिकाणी बाळा हे देखील सांगतायत मी सुद्धा कमी नाही. प्रतिभा माझ्याकडे सुद्धा आहे. ऑन ड्राईव्ह, एलिव्हेशन प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर. षटकार. 6 धावा. 23 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 8ची गरज. पूर्णपणे या षटकातच सामना जवळ आणण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा आहे. 23 झाल्यात. 8ची गरज. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. क्रेडिट गोज टू बाळा. षटकार त्यांनी खेचला. एक षटकार भरतच्या वतीने आला. या षटकात 2 षटकार आलेले आहेत. सुपर सिक्सर्स या संघाचा नावाप्रमाणे खेळ. ऑस्टनच्या बाहेरचा बॉल. अजूनही काहीच संपलं नाहीये. अजूनही खूप काही बाकी आहे. विल पॉवर ही स्ट्रॉंग ठेवावीच लागेल स्विफ्ट स्पार्टन्स या संघाच्या गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. कित्येक वेळा होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं क्रिकेटच्या खेळामध्ये होतं. कित्येक वेळा तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय सुद्धा. ऑन साइडला बॉलला लॉफ्ट केलंय. कार्तिक आहे डीप मध्ये. एक धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो थोडा कॅज्युअल आणि त्याचमुळे आता निगेटिव्ह बॉडी लँग्वेज स्विफ्ट स्पार्टन्सच्या खेळाडूंची. 2 धावा मिळते. धावसंख्या 25 झाले. जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 6 धावा. 12 बॉल्स अँड 6 रन्स. शाळेत गणिताचा अभ्यास केलाय की नाही मला माहित नाही पण खेळाडू जेव्हा पॅव्हलिंग बॉक्स मध्ये असतात तेव्हा गणिताचा अभ्यास करतात. म्हणजे मला काय सांगायची गरज नाही बघा. तेच सांगतात 12 चेंडू 6 धावा. मोजतायत की पहिल्या षटकात किती आल्या, दुसऱ्या षटकात किती आल्या. म्हणजे मी डकवर्थ लुईस जर रूल जरी विचारला खेळाडूंना ते सांगून जातील. एवढं परफेक्ट मॅथमॅटिक्स आहे क्रिकेटच्या खेळाचं या खेळाडूंकडे. आता प्रेशर सिच्युएशन टाकायची आहे फलंदाजांवर. म्हणूनच सिली मिड ऑफ तैनात केलेला आहे. शॉर्ट मिड विकेट आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये. 12 चेंडू 6ची गरज. गोलंदाज होतो सज्ज.
ओव्हर द विकेट. संधी आहे, संधी आहे. सामना नाही संपलाय, सामना नाही संपलाय, पण असे मौके जर तुम्ही गमावले तर सामना लवकर संपेल. गोलंदाजाने प्रयत्न केला, नो डाऊट, जजमेंट घ्या. हाफ चान्सेस फुल चान्सेस कन्वर्ट करा, त्याशिवाय पर्याय नाहीये. आपण जर पराभवाच्या छायेत आहोत तर मग एक एक क्षण महत्वाचा आहे, तो हातातून घालवू नका. गोलंदाज प्रयत्न करतायत, क्षेत्ररक्षकांना मदत करावी लागेल. 5 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. चांगली गोलंदाजी अर्षदच्या वतीने पाहायला मिळाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कंट्रोल चांगला आहे अर्षदचा. फुल लेन बॉल बॅकलिपला खाली घेत कवसला ड्राईव्ह केलं, थ्रो केला बॉलिंग एंडला. एकदा पूर्ण झाली, दुसरी धाव सुद्धा मिळेल. नशीब नाहीये, नशिबाची साथ मिळत नाहीये स्विफ्ट स्पार्टन्सला. त्याचमुळे आता पूर्णपणे या सामन्यावर वर्चस्व राहिलेलं आहे सुपर सिक्सर्स या संघाचं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एकही विकेट न गमावता 28 धावा, 31 चेस करताना सुपर सिक्सर्स. वन मोर इम्प्रेसिव्ह कनेक्शन. बॉलला खेळल्या स्क्वेअर लेगला 2 धावा. स्कोर लेवल धावसंख्या 30. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. चला स्काय वॉरियर्स कॅप्टन टॉस साठी या. स्काय वॉरियर्स चला कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. हा सामना संपल्या आपण टॉस करूया. मेरुदम्याचा पुरस्कार देखील आपण अनाउन्समेंट करणार आहोतच. अर्षद गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीचा क्रमबदल केलाय आणि त्या क्रमबदलानंतर थोडस वेगळं घडलेलं आहे स्विफ्ट स्पार्टन्ससाठी. सरळ बॅटने खेळलाय पण परतावा लागेल. शेवटचा बॉल म्हणजेच या डावातला ठरू शकला असा, पण आता पहिला धक्का बसतोय. बाळाला परतावं लागतंय. स्काय सुपर सिक्सर्स या संघाला पहिला धक्का. तुषार नवीन फलंदाज स्ट्रायकर साइडला पाहायला मिळतील. एका धावेची गरज सुपर सिक्सर्सला. शेवटची धाव पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो आपण पाहणार आहोत. गोलंदाजांसाठी ही अग्नि परीक्षा आहे आणि त्या अग्नि परीक्षेसाठी अर्षद तयार आहे, तेच तो सांगतोय. विकेट मिळवून ग्लान्स केलाय, बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळते, सामना जिंकलेला आहे सुपर सिक्सर्सने. अभिनंदन, हार्ड लक टीम स्विफ्ट स्पार्टन्स. चला स्काय वॉरियर्स टॉस साठी यायचंय. स्काय वॉरियर्स वर्सेस सुपर सिक्सर्स हा पुढचा सामना खेळवला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय तो म्हणजेच भरतला. 1 ओव्हर मध्ये 2 विकेट्स आणि फलंदाजी करताना 14 धावा. चला भरतला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. भरत ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस करूया. स्काय वॉरियर्स सुपर सिक्सर्स.